मंडळी, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी काल उत्साहात मतदान पार पडला। यावेळी शहरी भागात मतदानाचा संथ प्रतिसाद बघायला मिळाला, तरी सुद्धा ग्रामीण भागामध्ये मात्र लोकांनी मतदानासाठी अक्षरशः रांगा लावल्याचं दिसून आलं। काही ठराविक अपवाद वगळता यावेळी सगळ्याच ठिकाणी शांततेत मतदान पार पडल्याचंही दिसून आलं। पण याच वेळेस सोलापुरात महाविकास आघाडीतली बिघाडी मतदानाच्या दिवशी सुद्धा समोर आल्याचं दिसला। मंडळी, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात मवियाकडून ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार अमर पाटील मैदानात असताना काल मतदानाच्या दिवशी सकाळी सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आणि सोलापुरात राजकीय भूकंप झाला। मंडळी, महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत असताना काँग्रेसने घेतलेल्या या निर्णयामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। शिवाय लोकसभेला काँग्रेसकडून घडलेल्या सांगली पॅटर्नची आठवण सुद्धा यावेळी अनेकांना झाली। मंडळी, सोलापूरमध्ये आघाडीसाठी धक्कादायक समजली जाणारी ही भूमिका काँग्रेसने का घेतली असावी आणि त्यामुळे इथे ठाकरेंच्या उमेदवाराला काही धोका होऊ शकेल का? शिवाय काँग्रेसच्या या भूमिकेमुळे महाराष्ट्रात इतर ठिकाणी ठाकरे गटाने काँग्रेस उमेदवारांना काल मतदान केलं असेल का, की त्यातही ठाकरे गटाने काही वेगळी भूमिका घेतली असेल? शिवाय याचं येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या राजकारणावरती काही राजकीय इम्पॅक्ट होईल का, याचबद्दल आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आपला विषयच भारी आहे। मंडळी, मुळात या सगळ्या घटनेची सुरुवात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सोलापूरमधील सोलापूर दक्षिण या विधानसभेच्या जागा वाटपावरून झालेल्या वादावादीने झालेली होती। मुळात सोलापूर दक्षिण हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असताना ज्यावेळी महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं नव्हतं त्यावेळी संजय राऊत हे सोलापूरमध्ये आलेले होते आणि त्यावेळी त्यांनी तिथेच अमर पाटील यांची ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित केलेली होती। शिवाय ठाकरे गटाला जागा सुटलेली नसताना सुद्धा ठाकरेंनी अमर पाटलांना एबी फॉर्म सुद्धा दिलेला होता। दरम्यान त्याच वेळी याच गोष्टीमुळे ठाकरे गटावरती काँग्रेस संतापल्याचं दिसलेलं होतं। प्रणिती शिंदे यांनी त्यावेळी दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीनंतर सोलापूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना दक्षिण सोलापूरची जागा आपणच लढवणार असल्याचं सांगितलं होतं। शिवाय त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठाकरे गटावरती रोषही दिसून आलेला होता। त्यावेळी काँग्रेसकडून इच्छुक माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झालेली होती। दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसची असल्याचा दावा करत त्यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला कडाडून विरोधही केलेला होता। शिवाय सोलापुरात सुद्धा सांगली पॅटर्न राबवा असं आवाहन कार्यकर्त्यांनी दिलीप माने यांना केलं। दरम्यान त्यावेळी जागा वाटप फिक्स नसल्यामुळे कदाचित ठाकरे गट पुन्हा ही उमेदवारी मागे घेईल या आशेने काँग्रेस बसली, पण ठाकरे गटानं आपला उमेदवार मागे घेतला नाही। दरम्यान धर्मराज काडादी यांनी सुद्धा त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। महत्वाचं म्हणजे काँग्रेसने त्यावेळी ठाकरेंच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सहभागी न होता अपक्ष काडादी यांनाच अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात। दरम्यान त्यानंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या प्रचारात काँग्रेस अमर पाटील यांच्या प्रचारामध्ये कुठेच दिसलेली नव्हती आणि यावरूनच खुद्द उद्धव ठाकरे यांनी दक्षिण सोलापुरातील सभेत काँग्रेसला खडेबोल देखील सुनावताना प्रणिती शिंदे यांचे कान टोचलेले होते। लोकसभेला मी तुझ्या प्रचाराला आलो होतो आणि आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली होती, आता विधानसभेला आमच्या उमेदवाराला साथ द्या असं ठाकरेंनी त्यांना प्रचाराला घेण्याचं आवाहन केलेलं होतं। परंतु यानंतर सुद्धा खासदार प्रणिती शिंदे किंवा माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे दक्षिण सोलापूरमध्ये एकदा सुद्धा शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात दिसले नाहीत। शिवाय काल सकाळी मतदान करून बाहेर आल्यानंतर ठाकरेंचं आवाहन फेटाळून लावताना त्यांनी जाहीरपणे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचं आवाहन देखील केलेलं आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला। मंडळी, यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुशील कुमार शिंदे म्हणाले की दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। इथून मी सुद्धा 2 वेळा निवडून आलेलो असून इथे नेहमी काँग्रेसचाच उमेदवार जिंकतो, फक्त एकदाच शिवसेनेचा उमेदवार इथं जिंकून आलेला आहे आणि त्यामुळेच हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत हे सगळं निदर्शनास आणून दिलं होतं। शिवाय हा मतदारसंघ आम्ही बैठकीला मागितलेला सुद्धा होता, परंतु ठाकरे गटाने गडबड केली आणि हा मतदारसंघ स्वतःकडे ठेवला। आज आम्ही या ठिकाणी काडादींना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत। ते चांगले, शांत आणि सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत अशी सुशील कुमार शिंदे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिलेली आहे। मंडळी, या संदर्भात बोलताना प्रणिती शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला। त्या म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्यात, ही लढत देखील तशीच आहे, मात्र काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देऊन
आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळला, तसेच जो जीता वही सिकंदर असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टोला लगावला। मंडळी, सोलापुरात काँग्रेसचा चांगला होल्ड आहे, शिवाय शिंदे बापलेकीचं इथे वजन आहे, त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशीच त्यांनी अपक्ष उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील मतदानाच्या दिवशीच अडचणीत आले। शिवाय यामुळे मतदार नेमके कुणाच्या मागे उभे राहिले हे येत्या शनिवारीच कळेल। मंडळी, सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी ऐन मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर करणाऱ्या सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा ठाकरे गटाकडून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। ते म्हणाले की सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूरचा विकास केला नाही, प्रणिती शिंदे यांनी सुद्धा केला नाही। शिवाय प्रणिती शिंदे यांना शिवसैनिकांनी मदत केली नसती तर त्यांना स्वप्नातही खासदारकी बघता आली नसती, त्यांचे डिपॉझिट जप्त झालेलं असतं। शिवाय उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर शिवसैनिकांनी केलेल्या कामामुळे तुम्हाला खासदारकी मिळाली आहे, याबद्दल तुम्ही आभार मानायचे सोडून पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय। त्यामुळे यापुढची खासदारकी तुम्ही स्वप्नात बघायची, तुम्ही खासदार होणार नाही याची दक्षता आता शिवसैनिक घेणार। दरम्यान प्रणिती शिंदे या भाजपची बी टीम म्हणून काम करीत असून त्यांनी भाजपासोबत आतून हात मिळवणी केली आहे असाही आरोप कोळी यांनी केलाय। इतकंच नाही तर महाराष्ट्रात काँग्रेस अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देते आणि धक्का देण्याचे त्यांचे नियोजन आहे। आता सोलापूरला अपक्ष उमेदवाराला प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि तिथं उद्धव ठाकरेंना जोरात धक्का दिला, याचे पडसाद महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती उमटताना दिसत आहेत। उद्धव ठाकरे हे सहन करू शकणार नाहीत, त्यामुळे ठाकरे गटाचे सुद्धा महाराष्ट्रातील कार्यकर्ते आज काँग्रेसला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झालेत। तेही काँग्रेसला आता मतदान करतील असं वाटत नाही, किंबहुना एवढ्यात उद्धव ठाकरेंचे मातोश्रीहून आदेश गेले असावेत असा टोला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील या कुरघोडीवरती काल लगावला। मंडळी, महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं आधी सांगितलं जात होतं, मात्र काल मतदानाच्या दिवशीच दक्षिण सोलापूरमध्ये ही घटना उघडकीस आली आणि महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं लोकांच्या लक्षात आलं। शिवाय या घटनेमुळे ठाकरे गटाला जोरात धक्का बसल्याचं राजकीय जाणकार सांगतायत। मतदानाच्या दिवशीच काँग्रेसने ठाकरे गटाला धक्का देऊन अपक्ष उमेदवार असलेल्या धर्मराज काडादी यांना जाहीर पाठिंबा दिला आणि त्यामुळेच या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराला सेटबॅक बसू शकतो का? शिवाय याचा कुठेतरी राजकीय फायदा अपक्ष उमेदवार किंवा युतीच्या उमेदवाराला होऊन ठाकरे गटाच्या उमेदवाराला इथं नुकसान होऊ शकतं का? शिवाय याचा येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या राजकारणावरती काही राजकीय इम्पॅक्ट होईल का? याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विश्वास भरीला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।